नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मी आहे श्रीरंग वझे, भक्ती आणि अनुभव चॅनलचा फाउंडर. आज आपल्यासोबत एक अजून भक्त जोडल्या गेले आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपली ओळख सांगा आणि त्यांचा जो काही अनुभव आहे तो आपल्यासोबत शेअर करावा. नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. माझं नाव आहे जान्हवी आणि मी आज तुमच्याबरोबर माझा एक अनुभव शेअर करणार आहे. हा जो अनुभव आहे तो आहे श्री स्वामी समर्थांचा आणि तो जो अनुभव आहे तो मला माझ्या मुलामुळे मिळाला असं मी म्हणेन. त्याचं कारण असं आहे की माझ्या मुलामुळे मी तारक मंत्र म्हणायला लागले आणि त्याच्याचमुळे मला हा अनुभव आला. तर मी पण अनुग्रहित आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आणि त्यांनी नामस्मरणाचं अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते नामस्मरणावरच त्यांचा भर असतो. त्याच्यामुळे जसे जसे वर्ष गेले तसं तसं मला सुद्धा नामस्मरणाचं महत्त्व लक्षात आलं आणि मी सुद्धा न चुकता अगदी नामस्मरण करते. तर त्यामुळे घरामध्ये भक्तीचं वातावरण होतंच आमच्या आणि त्यातच अथर्वला श्री स्वामी समर्थांची खूपच ओढ होती. आणि हे असं झालेलं नाही आहे की आम्ही त्याला सांगितलं आहे की तुला हे करायचंच आहे. आपोआपच त्याच्यामध्ये ती भक्ती निर्माण झाली, ते प्रेम निर्माण झालं स्वामींविषयी आणि तो सतत स्वामींचं नाव घेतो आणि त्याला नेहमी असं वाटतं की स्वामी आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही तारक मंत्र म्हणायला लागलो. त्याची सुद्धा एक अशी छोटीशी गोष्ट आहे की आम्ही पिठापुरमला गेलेलो असताना तिथे आम्हाला एक छोटंसं पुस्तक दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये तारक मंत्र होता. तर त्याच्यात अनेक अजून स्तोत्र होती छोटी-छोटी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा तारक मंत्र न चुकता तू मुलाला समोर बसवून म्हणून घे. त्याने बघ तुला कसे पॉझिटिव्ह अनुभव येतील आणि त्यामुळे तू तो दररोज हे काम तू कर. तर त्यामुळे मी सुद्धा न चुकता हे करायला लागली. आजही आम्ही ते करतो की संध्याकाळी दिवा लावला की आम्ही एकमेकांसमोर बसतो, अथर्व आणि मी आणि तारक मंत्र म्हणतो. आणि हळूहळू आम्हाला लक्षात आलं की आम्हाला त्याचे खूपच छान अनुभव येतात. खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये, छान एनर्जी निर्माण होते आणि त्याचबरोबर आमच्याबरोबरच हेही लक्षात आलं की इतरांना सुद्धा त्याचा किती फायदा होतो आहे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्यांना. त्यातलाच हा एक अनुभव आहे. आम्ही हॉलमध्ये बसून हा तारक मंत्र रोज म्हणतो आणि माझ्यावर माझी एक मैत्रीण राहते. तिच्या कानांवर सुद्धा हा तारक मंत्र त्यामुळे रोज पडतो. तर ती म्हणाली की मला हा पाठ झालेला नाही आहे, पण मी रोज ऐकते की तू आणि अथर्व तारक मंत्र अगदी रेग्युलर म्हणता. आणि एक दिवस असं झालं की ती प्रेग्नंट होती आणि तिच्या पोटात अचानक फार दुखायला लागलं आणि ती वेळ होती रात्रीची. अगदी रात्री 12-1 नंतरची वेळ होती आणि ती म्हणाली की आता काय करावं सुचतच नाही आहे. असं वाटतंय की अगदी डॉक्टरकडे जावं लागेल किंवा त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आली होती. पण ती म्हणाली, "अचानक मला कळलंच नाही की मी तारक मंत्र म्हणायला लागली आणि त्यातलं जे तिसरं कडवं आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा." ती म्हणाली, "मी हे म्हणायला लागली." जेव्हा की तिला तारक मंत्र पाठच नाही आहे. ती म्हणाली, "आपोआप मला माझ्या तोंडात ते यायला लागलं आणि जणू काही असं वाटलं की कोणीतरी मायेनी, प्रेमाने आपल्या पाठीवरनं हात फिरवत आहे आणि आपल्या पोटाचं दुखणं कमी होत आहे." आणि ती म्हणाली, "त्यानंतर मला शांत झोपसुद्धा लागली आणि खूप छान वाटलं." तर हा अनुभव तिने मला दुसऱ्या दिवशी सांगितला की ताई मला असा अनुभव आला आणि मला खूप छान वाटलं. तर ते ऐकून मलासुद्धा खूप आनंद झाला की स्वामी बघा कशी आपली रक्षा करतात. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ते रक्षणासाठी आपल्याजवळ धावून येतात आणि असा हा सुंदर अनुभव मला आला आणि त्यामुळे मला खूप छान वाटलं की तारक मंत्राचा किती छान प्रभाव सगळ्यांवर पडतो आहे. तर असा हा मला आलेला अनुभव. खूप छान अनुभव सांगितला तुम्ही. हा व्हिडिओ जो कोणी बघतील सगळे प्रेक्षक, त्यांना अशी आशा करूया की नक्कीच त्याच्यामधनं प्रेरणा मिळेल आणि भक्ती मार्गावर चालण्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळेल आणि ते मनापासून हे तारक मंत्र ऐकायला लागतील, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करतील आणि त्यांना पण त्याचा उपयोग होईल. तर खूप छान वाटलं आणि किती मोठी ही देवाची आणि स्वामी समर्थ महाराजांची महिमा आहे की त्यांनी आपण इकडे म्हणत असताना म्हणजे इकडे तारक मंत्र म्हणत असताना आजूबाजूच्या लोकांनाही त्याचा एक व्हायब्रेशन्स म्हणा किंवा एक एनर्जी म्हणा, पॉझिटिव्ह एनर्जी ही बरोबर. तिकडे गेली जिथे ज्यांना गरज होती
तिथे ती पोहोचवली आणि त्यांना त्याचा उपयोग झाला. तर असेच आपण गोष्टी ऐकून आपल्याला प्रेरणा मिळत असेल आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा अशाच गोष्टींमधनं प्रेरणा मिळेल आणि भक्ती मार्गाने चालण्याची बुद्धी मिळेल, अशी आशा करूयात. व्हिडिओ बंद करायच्या आधी आपण एक जयघोष करूयात आणि हा व्हिडिओ बंद करूयात. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्रीराम.